तुम्ही पण अशी बाहेर जाता का खायला अंडा टिक्की? मग बनवा ना अशी झणझणीत अंडा टिक्की घरीच. चला तर आज आपण बघणार आहोत बाहेर जशी मिळते तशी अंडा टिक्की कशी बनवायची कमी साहित्यात कमी वेळात. चला मग पटकन रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी इथं मी 3 अंडे घेतलेले आहेत. उकडून यावरची साल काढून घेतलेले. आता याला मध्यभागी कट करून घेते. अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि हे 2 पण घेते कट करून. तर त्यासाठी इथं मी 2 चमच दही घेतलेलं आहे. घट्टसर दही, ताजं दही आहे. याला थोडं असं फेटून घेते. इथे दही फेटून तयार आहे. आता पुढची स्टेप बघू आपण काय बनवायची. तर आता त्यासाठी लगेच भाजी बनवण्यासाठी मी गॅस लावून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता त्यामध्ये टाकून देते चिमूटभर जिरे. जिरे चांगले फुलू द्यायचे. जिरे फुलले की नंतर टाकून द्यायचा असा बारीक कांदा. मऊ व्हायला सुरुवात झालेली नंतर त्यामध्ये टाकून देते असा बारीक कट करून घेतलेला एक टोमॅटो. ते पण मऊ होऊ द्यायचा आणि कांदा आणि टोमॅटो मऊ होऊ द्यायचे तेलात. कांदा टोमॅटो मऊ झालेले आहेत इथे. नंतर यामध्ये टाकून देते लाल तिखट. अर्धा चमच लाल तिखट यामध्ये टाकून दिलेला आहे. नंतर टाकून देते कांदा लसूण मसाला. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडासा अर्धा चमच गरम मसाला. एक चमच अंडा करी मसाला. मिक्स करून घेते. नंतर यामध्ये टाकून देते आपण फेटून घेतलेलं दही. कमी गॅस करूनच टाकून द्यायचं दही यामध्ये. मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स होऊ द्यायचं याला थोडं. नंतर टाकून द्यायचे आपण असे करून घेतलेले अंड्याचे साल. अंड्याचे काप यामध्ये टाकून देते. मिक्स करून घेते आता. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडस पाणी, गरम पाणी टाकून देते. नंतर यावर टाकून देते अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि याला एक प्लेट झाकून वाफ काढून घेते. आता प्लेट मध्ये घेते काढून. कशी वाटली अंडा टिक्कीची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.